राज्यपालांच्या अभिभाषणावर आज विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांचे उत्तर। यावेळेस अनेक राजकीय आरोपांनाही मुख्यमंत्री उत्तर देणार। राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहात सादर केला जाईल। लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला असून अहवालातून राज्याची आर्थिक स्थिती स्पष्ट होणार। महिलांच्या सशक्तीकरणासाठी आज विधिमंडळात विशेष प्रस्ताव मांडणार। नीलम गोऱ्हेंची घोषणा। विशेष सत्रामध्ये महिलांसाठी राबवलेल्या योजनांचाही आढावा घेतला जाईल। आमदार अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्यावर सत्ताधारी आक्रमक। राज्यपालांबाबत अपमानास्पद शब्द वापरल्यानं सत्ताधारी आंदोलन करणार। आज सकाळी सत्ताधाऱ्यांचं परब यांच्या विरोधात आंदोलन। समिती वाटपावरून शिंदेंच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ आमदारांमध्ये नाराजी। 4-5 टर्म निवडून येऊन सुद्धा समितीवरच समाधान मानावं लागत असल्यानं आमदारांनी व्यक्त केली नाराजी। सोलापुरात ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का। जिल्हा प्रमुखांसह माजी मंत्र्यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश। काही दिवसांपूर्वीच या सगळ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। IRS अधिकारी समीर वानखेडे यांची मुंबईतून चेन्नईला केलेली बदली रद्द। कॅटचा निर्णय। महसूल विभागानं मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्याचा ठपका। शेतकऱ्यांना अखरीपडीत जमीन परत मिळणार। कायदा दुरुस्ती विधेयक सादर। 1093 प्रकरणं निकालात निघणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन। अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसले आणि भाजपा आमदार सुरेश धस यांची ऑडिओ क्लिप व्हायरल। सतीश भोसलेला सुरेश धसांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं ऑडिओ सुद्धा व्हायरल। बीडच्या शिरूरमधला गुंड सतीश भोसले लोकांना मारहाण करीत असल्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल। त्यामुळे त्याला अटक कधी होणार, नागरिकांचा संतप्त सवाल। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।